इंस्टीट्यूट ऑफ इंडिया द्वारा पूरे देश में एचपीवी कैंसर पब्लिक अवेयरनेस कैंपेन की शुरुआत की गई है और नागपुर चिकित्सा जगत के विशेषज्ञों ने एचपीवी से जुड़े कैंसर से निपटने के लिए इस अभियान को अपना समर्थन दिया है। तो आइए देखते हैं डॉक्टर संजय मराठे, निदेशक कलर्स मदर एंड चाइल्ड केयर हॉस्पिटल नागपुर ने एचपीवी से जुड़ी क्या कुछ महत्वपूर्ण जानकारियां दी। विराट न्यूज लाइव की यह खास रिपोर्ट में। ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस, ज्याला आपण HPV म्हणू, हा एक विषाणू आहे। हा क्लोज कॉन्टॅक्ट, सेक्शुअल कॉन्टॅक्टनी स्प्रेड होतो। मुलापासून मुलीला होतो, मुलीपासून मुलाला होतो असं समजलं गेलेलं आहे। ऑलमोस्ट 85% पॉप्युलेशनमध्ये एक पर्टिक्युलर एज नंतर हा सगळ्यांना हा HPV इन्फेक्शन होतंच। पण HPV इन्फेक्शन झाल्याची कारणं काहीच नसतात, त्याच्यामुळे तो असा काही डायग्नोस नाही होत। पण याच्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की या HPV इन्फेक्शन झाल्यामुळे काही वर्षानंतर काही 95% HPV इन्फेक्शन आपल्याप चांगले होऊन जातात। 1-2 किंवा 5% इन्फेक्शन परसिस्ट होतात, म्हणजे काय ते कंटिन्यू होतात। आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला परसिस्टंट HPV इन्फेक्शन झालं, 6 महिन्यापेक्षा जास्त जर ते इन्फेक्शन तुमच्या बॉडीमध्ये राहिलं, तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल राहतं। काही टाईप्स जे आहेत, खास करून 16, 18, 31, 33, 35, 45, 52, 58, 59 ही कॉमन टाईप्स आहेत, ज्याच्यामध्ये कॅन्सर कॉज करायचं पोटेन्शियल। तर कुठले कुठले कॅन्सर्स यांनी होऊ शकतात? कॅन्सर्स भले तुम्हाला 20 वर्षानंतर होईल, पण आज जर ते इन्फेक्शन झालं असेल तर ते एकदा चेंज झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यापासून परत जाण्याकरता चान्सेस कमी राहतात। म्हणून तुम्ही हे वॅक्सिन जर त्याला दिलं तर आता तुमचे कोणकोणते कॅन्सर्स होऊ शकतात? फिमेल्समध्ये सर्वायकल कॅन्सर मोस्ट कॉमन, वजायनल कॅन्सर आहे, वल्वल कॅन्सर आहे, ॲनल कॅन्सर आहे, नंतर ओरोफॅरिंजल म्हणजे गळ्याचे कॅन्सर्स आहेत। त्याचे लक्षात आलेलं आहे की HPVच्या व्हायरसेसशी रिलेटेड आहे। आणि हे त्यांनी नुसतं अंदाजे नाही केला आहे, त्यांनी तिथून बाईट करून त्याचं पॅथॉलॉजी बघितली, त्याच्यामध्ये HPV व्हायरस दिसलेला आहे, तो ते एस्टॅब्लिश केलेलं आहे। आता मुलांमध्ये नाही आहात का? मुलांमध्ये हे इन्फेक्शन होतं। मुलांमध्ये पिनाईल कॅन्सर आहे, ॲनल कॅन्सर आहे, गळ्याचे कॅन्सर आहे, हे सुद्धा HPV होतात। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, ज्याला आपण जिनॅटल वॉर्ड्स म्हणतो, त्याचं जवळजवळ 100% कॉज हे HPV असतात। जे तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला जिनॅटल वॉर्ड झालं तर असं समजून चालायचं की तुम्हाला HPVचं संक्रमण झालेलं आहे। हे सगळं प्रिव्हेंट करण्यासारखं आहे, कारण हे जे वॅक्सिन्स आपण देतो त्याच्यामध्ये 6 आणि 11 हे जे टाईप्स आहेत, त्यांनी जवळजवळ 100%, मी जवळजवळ म्हणतो म्हणजे 100% नाही, पण 90 to 100% त्याच्यापासून जिनॅटल वॉर्ड्स व्हायचं प्रोटेक्शन मिळतं। आणि बाकीचे सिरोटाईप्स आहेत, आता बघा तुम्ही जितके जास्त सिरोटाईप्स टाकाल तेवढं जास्त प्रोटेक्शन मिळेल। पण आपल्याकडे 16 आणि 18 हे जे सिरोटाईप्स आहेत हे मोस्ट कॉमन आहेत जे का, तर त्याच्यामध्ये सध्या जे आलेलं यांचं जे वॅक्सिन आहे त्याच्यामध्ये जर याच्यापासून समजा जर 80% प्रोटेक्शन मिळत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा जास्त चांगलं काहीच होऊ नाही शकत। सर, ज्यांची वेळ वय 30 वर्षाच्या अगोदर आहे आणि ती एक्सपोज झाली आहे HPVच्या, ते पण घेऊ शकते का? करेक्ट। आता बघा, आपल्याला मॅक्सिमम प्रोटेक्शन हवं असेल तर 9 ते 14 वर्षापर्यंत घेतलं पाहिजे, पण याचा अर्थ नंतर घेऊच नाही का? त्याच्याकरता आपल्याकडे भरपूर स्टडीज आहेत। त्या स्टडीने हे प्रूव्ह केलेलं आहे की 45 वर्षापर्यंतच्या फिमेलला जरी हे वॅक्सिन तुम्ही दिलं, कारण होऊ शकतं त्या फिमेलला एक पर्टिक्युलर सिरोटाईपचं इन्फेक्शन झालं, ती फॉर्च्युनेट होती, ते इन्फेक्शन बॉडीने क्लिअर करून टाकलं, जसं मी 95% म्हटलं, हे तर क्लिअर होऊन गेलं। आता तिला जर ह्या सिरोटाईपचं इन्फेक्शन झालं असेल तरी बाकीचे सिरोटाईपचं प्रोटेक्शन मिळणार आहे। म्हणजे ती जर तेवढा ॲडव्हान्टेज जेवढा 9 ते 14 वर्षापर्यंत नाही आहे, पण काही ना काही ॲडव्हान्टेज तर तिला दिलेला आहे। आणि हे स्टडीने प्रूव्ह झालेलं आहे की एज ग्रुप 24 ते 45मध्ये जरी हे वॅक्सिन दिलं, अतिशय सेफ आहे। त्याचा इम्युन रिस्पॉन्स म्हणजे ज्याला संरक्षण शक्ती म्हणतो ती तेवढीच चांगली आहे, आणि प्रोटेक्शन होऊ शकतं 9 ते 14पेक्षा थोडं कमी असेल, पण भरपूर आहे। जर ती फॉर्च्युनेट असेल, तो फॉर्च्युनेट असेल मुलगा किंवा मुलगी, आणि त्यांना त्या सिरोटाईपचं इन्फेक्शन तेव्हा नसेल तर त्याचं प्रोटेक्शन तेवढंच चांगलं राहील।
तो सेफ्टी प्रूव्ह झाली आहे, वॅक्सिन एफिकसी प्रूव्ह झालेली आहे आणि इम्युनोजेनिसिटी म्हणजे संरक्षण शक्ती पण प्रूव्ह झालेली आहे. त्याच्यामुळे हे वॅक्सिन तुम्हाला 45 वर्षापर्यंत देतात, जे वॅक्सिन्स आपल्या देशामध्ये अवेलेबल आहे. या वॅक्सिनकरता त्यांनी 26 वर्ष म्हटलेलं आहे. डॉक्टर संजय मराठे, डायरेक्टर कलर्स मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटल, नागपूर.